नक्कीच ज्या प्रकारे आनंदने सांगितलं की हा आयडेंटिफाय केल्यात बऱ्याचशा चुका, त्याच्यावरती काम देखील केले, पूर्वतयारी देखील खूप चांगली झाली आणि त्याची निश्चितच आपण त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, याने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक त्वरेने येतात, चेंडूवरती मिळेल ती एक धाव. सुंदर सुरुवात, चांगल्या प्रकारचा इंटेंट, चांगल्या प्रकारचा इरादा खूप चांगला आहे आणि अशाच प्रकारच्या बॅटिंगची खऱ्या अर्थाने आवश्यकता असणार आहे ती पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं ती तुम्हाला कॅपिटलाइज करावी लागतील, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा काढावं लागतं तर एक चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. कालचा मित्रांनो शेवटचा सामना निश्चितच आठवतोय, 70 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं असताना देखील ज्याप्रमाणे ऋषिकेशने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे डीजे अंगले यांनी बॅटिंग केली होती, ज्या प्रकारचा धडाका लावला होता षटकार चौकारांचा, त्याच प्रकारच्या आतिषबाजीची अपेक्षा प्रत्येक स्पेक्टेटरला असते. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरलेत. एक सुंदर अजून एक चांगली चाल इथे म्हणता येईल. पण जेव्हा राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं तेव्हा गोलंदाजाला गोलंदाजीमध्ये अनेक वेळा स्ट्राईक चेंज झाल्यानंतर आपल्या लाईन अँड लेंथवरती बदल करावा लागतो. यामध्ये काय होत असतं, अनेक वेळा एक्स्ट्राज मिळण्याचे चान्सेस असतात, थोडेसे खराब चेंडू जाण्याचे चान्सेस असतात, ज्याच्यावरती तुम्ही आक्रमण देखील करू शकता, ज्यावरती अधिकच्या धावा मिळू शकतात. धावफलकावरती नजर टाकायची झाली तर धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. आनंद एबी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल ऑफस्टिकच्या बरेचसे बाहेर शफल झाले होते, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, स्टंप टू स्टंप स्टिक राहिले. स्टंप टू स्टंप. पंधरा धावा, 15 षटक इथे होईल पूर्ण. चेंडू रडारमध्ये जरूर होता, परंतु टाइम करू शकले नाही त्या ठिकाणी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्तुत्य प्रयत्न निश्चितच, परंतु लाईनमध्ये येणं देखील इम्पॉर्टंट आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूच्या लाईनमध्ये ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सिंगल दिली, कंप्लीट केली आणि एक चांगलं चित्र. निश्चितच दत्तात्रय भोयर यांना काय करायचं या ठिकाणी. अनंत बावकर एका बाजूने खूप चांगला खेळ खेळतोय. आतापर्यंतच्या बॅटमधून पाहायचं झालं तर आपण 2 चौकार खणखणीत तसे पाहिलेत. सेट आहे, माफ करा 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. खणखणीत असे फटके खेळलेत.
कॉन्फिडन्स त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. टॅलेंट भरपूर आहे. जास्तीत जास्त चेंडू पॉवर प्लेमध्ये जेवढा आनंद खेळणार आहे तेवढा प्रतापगड संघासाठी फलदायी. पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक येतो. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. अप्रतिम दर्जेदार अस्खलित असा पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. गाईड केलं चेंडूला, केलं लॉफ्ट केलं इनर सर्कलच्या वर, सर्कलचा पूर्णपणे उपयोग. आणि कुठेतरी हेच काल मिसिंग होतं प्रतापगड संघाच्या माध्यमातून. तुमच्या संघातील सर्वाधिक चांगला फलंदाज तुमच्याकडे असताना तो पॉवर प्लेमध्ये आला का नाही? शेवटला त्याला ठेवण्यात काय म्हणजे कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी होती, काय अर्थ होता? निश्चितच मॅनेजमेंटने याच्यावरती विचार केलाय आणि त्यानंतर थोडासा बदल केलाय. आणि जो बदल बॅटिंग लाईनमध्ये केलाय, चेंज केलाय, तो मात्र प्रतापगड संघाला सध्याच्या घडीला फलदायी ठरताना पाहायला मिळतोय. धावसंख्या डॉफलकरती आपण पाहतोय 20 धावा. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॅच जरूर होऊ शकली असती. झेल होता, कॅचेबल हाईट वरती चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. परंतु आय थिंक त्या ठिकाणी अमोल सर आहेत, त्यांच्या माध्यमातून ही कॅच ड्रॉप होते. परंतु प्रयत्न चांगला होता, स्तुत्य प्रयत्न पाहायला मिळालाय. त्या प्रयत्नामुळे चौकार जरूर अडलाय त्या ठिकाणी. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचल्या गेल्यात. चांगला बॅकअप मिड ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 22 या धावसंख्येवरती. मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय, अनुभवतो, ज्याचा आनंद घेतोय. अर्थातच MPL तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा मास्टर्स प्रीमियर लीग. यावी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. धिंगरा सर त्या ठिकाणी येत आहेत. बरीचशी मेहनत केली आहे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमा पार. मिळेल अजून एक अप्रतिम चौकार. पहा, चौकारांचा चौकार लगावला जातोय तो बावकरांच्या माध्यमातून. 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. AB जसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अब्राहम बेंजम डिव्हिलियर्सला पाहतो, त्याच प्रकारचा AB अनंत बावकर आपला MPLचा AB. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बराचसा चेंडू होता. शफल देखील झाले होते, परंतु दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती विदाऊट एनी लॉस 26. चांगली स्टार्ट पाहायला मिळते किल्ले प्रतापगड संघासाठी. काल पाहिलं मित्रांनो, पहिला सामना पराभूत झाल्यानंतर किल्ले पन्हाळा आणि किल्ले अजिंक्यतारा संघाने स्ट्रॉंग कमबॅक केलंय. विशेष कौतुक करावं लागेल किल्ले अजिंक्यतारा संघाचं. 70 धावांचं लक्ष्य, ते लक्ष्य ज्या प्रकारे पार केलंय कौतुकास पात्र होतं. आणि त्याचमुळे काय होईना कालपासून आपण पाहतोय ती चर्चा प्रत्येकाच्या मुखी पाहायला मिळते. अजिंक्यतारा संघाचा रनचेस, ज्या प्रकारची बॅटिंग राहिली. दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावरती अंकल साहेबांचं देखील आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सर. मिनल जगताप मॅम यांचं देखील इथे आगमन झालं आहे. मॅम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. आणि मित्रांनो, या वर्षीच्या आपल्या MPLचा USP काय आहे? या वर्षीचा MPLचा USP आहे, आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा आपण जगताप मॅमच्या शुभ हस्ते पार पडला. आजच्या सकाळच्या पहिल्या सामन्याचा टॉस देखील आपण जर पाहिला तर राजवीर नावाच्या एका चिमुकलीच्या हस्ते आपण गेलाय. आणि उद्या या स्पर्धेतील या वर्षीचं वेगळेपण, एक महिलांचा विशेष प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याची वाट तुम्ही आम्ही सर्वजण जरूर पाहतोय. सुधीर येते देवी गोलंदाजी मार्कवरती. स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ विरुद्ध महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ, ह्या 2 संघांमध्ये महिलांचा हा प्रदर्शनीय सामना उद्या आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल MPLच्या माध्यमातून. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिला होता चेंडूला, परंतु खूप चांगल्या प्रकारे यावेळी आपण पाहतोय फ्रंटफूटवरती कमिट झाले. चेंडूच्या लाईनमध्ये येत आहेत, त्यानंतर स्वीप कंप्लीट होतोय. हलकासा आपण पाहिला तर वाईड खेळला गेलेला स्वीप काव कॉर्नर झोनच्या दिशेने जाताना 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. AB अनंत आणि दत्तात्रय भोय यांच्या माध्यमातून कंप्लीट होतोय. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन अजून तरी अभेद राहिलंय. खराब चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर उपयोग करू शकलेला नाहीयेत. हुक जरूर केलाय, थोडेसे लेट झाले तसं म्हणावं लागेल. बॅटर त्या ठिकाणी दत्तात्रय, परंतु खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेणं अपेक्षित होतं, परंतु प्रोटेक्शन घेतलंय. गोलंदाजाचं कौतुक करेन सुधीर यांचं. आपण पाहतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आतापर्यंत कोणत्याही टीमने फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे तेवढा विचार केला नव्हता, परंतु यावेळी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, जो डीपमध्ये आहे, डीप फाईन लेग. आणि त्यानंतर आपण पाहायला मिळतं की डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक होते प्रोटेक्शन ऑन साईडला. यावेळी अनंत येत आहेत. अनंतसाठीची फिल्डिंग आपण पाहतोय. ऑन साईडला डीप मिड विकेट आहे. आपण पाहतोय लॉंग ऑन हलकासा वाईडिश, लॉंग ऑफ देखील आपण पाहतोय हलकासा स्क्वेरिश आहे. त्यानंतर आपण डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारचे 5 खेळाडू.
सर्कलच्या बाहेर, परंतु यावी पूर्णतः टाइम करू शकलेला नाही त्या चेंडूवरती. चेंडू अधिक गतीने येतोय, थोडंसं लेट झालं त्यानंतर असं म्हणावं लागेल. निश्चितच फिटनेस आणि रिफ्लेक्सेस यावरती प्रत्येक खेळाडूला काम करत राहावं लागतं. निश्चितच व्यावसायिक गटातील क्रिकेटर्सकडे त्या प्रकारचं त्यांचं प्रोफेशनच तेच असल्यामुळे अशा प्रकारच्या चेंडूवरती लगेच रिफ्लेक्सेस आणि क्विक रिॲक्शन पाहायला मिळते. परंतु अनंतकडून प्रयत्न चांगला होता, एकदा जरूर आली आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस एक चांगल्या रणनीती पाहायला मिळते. डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी आहे, डॉट बॉल येताना दिसत नाही तेवढे. चांगला फटका, यावेळी मात्र या चेंडूचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. लाईन खराब होती, ऑन साईडच्या दिशेने स्लॉक स्वीप लगावला जातोय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय खणखणीत चौकार, एमपीएल चौकार. फार लेग साईडची लाईन होती, ऑन साईडच्या दिशेने अर्थातच लेग स्टिकच्या दिशेवरती टाकला गेलेला चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारे बैठक अर्थातच स्लॉक स्वीप केलाय. आणि याच प्रकारच्या फटक्याची यादी देखील पूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता दत्तात्रयांनी, परंतु यावेळी खूप चांगल्या प्रकारे शेड्यूल टाइम केला. आणि या चौकारानंतर मात्र दत्तात्रयांचा देखील आत्मविश्वास द्विगुणित झालेला पाहायला मिळेल. धावसंख्या फलक होती 34 विदाउट एनी लॉस. टीम किल्ले प्रतापगड. अप्रतिम, दर्जेदार स्टँड अँड डिस्पॅच शॉट ऑन चॅप, सरळ जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख, अप्रतिम, दर्जेदार. वॉट अ शॉट. मी म्हटलं ना की मागील चेंडूवरती ज्या प्रकारचा चेंडूला त्यांनी टाइम केला होता, त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास निश्चित वाढलेला, वधारलेला पाहायला मिळेल. सेकंड डिलिव्हरती लगेच आपल्याला पाहायला मिळत आहे दर्जेदार फटका. ज्या प्रकारे स्वतःला पोझिशन केलं, टाइम केलंय, लाईन मध्ये आलेत, एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारचा, बॅकलिफ्ट देखील हाय आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यांचाच मिलाप षटकारामध्ये. यावेळी फुलर लेनचा चेंडू, यॉर्करचा प्रयत्न झाला, उत्तर दिलंय. सुधीर यांनी कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त विदाउट एनी लॉस. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 40 धावा. चांगली सुरुवात झाली आहे, पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली आहे. सुरुवातीच्या क्षणाला पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर अनंत बावकर यांनी अटॅकिंग इंटेंट दाखवला होता, परंतु काही क्षणानंतर आपण पाहतो सेट झाल्यानंतर आता मात्र दुसरा एंडने अर्थात दत्तात्रयांच्या माध्यमातून देखील मोठे फटके येताना पाहायला मिळतात. आजच्या सामन्यातील, आजच्या दिवसातील पहिला षटकार देखील आपण पाहिला दत्तात्रयांच्या बॅटमधून. आणि जो एलिगन्स पाहायला मिळतो ना, लेफ्ट हँडर बॅटर कोणतेही फटके खेळतो, निश्चितच त्या प्रकारचा एलिगन्स, ते सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये पेश करताना दत्तात्रयांना आपण पाहिलं. त्यात पूर्वी पाहायचं झालं तर निश्चितच पॉवर प्लेमध्ये एबीएच्या माध्यमातून 2 लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आले होते, अगदी नेत्रदीपक फटके. प्रकाश नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन आणि मोठं विकेटचा मारा करतील. आनंद असतील यावी बॅटिंग मार्कवरती. किल्ले शिवनेरी संघाचे संगणक मयूर सर. किल्ले शिवनेरी, विनंती आपल्याला की आपल्या टीमची जी प्लेइंग 11ची लिस्ट होती पहिल्या 2 सामन्यांची ती तेवढी सुपूर्द करा. एकाच शीटवरती दोन्ही सामन्यांची लिस्ट आपण घेऊन यायची विनंती असेल. चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावी आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलाय चेंडूला. सेकंडचा प्रयत्न, दुसरा धावेचा, सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला रिस्पॉन्स, चांगला कॉलिंग तिकडे पाहायला मिळाला. हलकीशी दिरंगाई, आणि दिरंगाई होणार का नाही, थोडासा क्षेत्ररक्षक आहे तो वाईड अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात असल्याने जो गॅप मिळतो, जे डिस्टन्स मिळतं, त्याचा पुरेपूर उपयोग केलाय. चांगला टाइम गेला चेंडूला. ओव्हर द पॉइंट घेण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक जातो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु यावेळी चेंडू रेस जिंकताना पाहायला मिळत नाहीये. चांगला प्रयत्न बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतो, अंतिम क्षणी का होईना, परंतु चेंडूला बाउंड्री लाईनच्या आत ढकलण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकाने आणि 2 धावा कमीत कमी या ठिकाणी जरूर वाचवल्यात. पण अनंत आणि दत्तात्रय यांची ही जोडगुळी खूप चांगल्या प्रकारे जमलेली पाहायला मिळते. सेट झाले दोन्ही बॅटर्स आणि आता मात्र त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर फ्री लायसन्स आहे. 4थं षटक सुरू आहे. प्रत्येक चेंडूवरती शॉट खेळण्याचा प्रयत्न यास पुन्हा एकदा झाला. यावेळी टॉप एज आणि बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वतः भूषण सर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. त्वरेने गेलेत, केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. सुरेख सुरुवात.
यावेळी मात्र योगेश डेफिनेटली क्लीन बोल्ड केलं इथे दत्तात्रयानं. चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. षटक पूर्ण झाल्यावर जा मित्रांनो, ड्रिंक्स ब्रेक प्लीज. पहिला धक्का मिळालाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ही पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे पुढे जात होती, सरसावत होती. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने किल्ले प्रतापगड हा संघ मार्गक्रमण करताना पाहायला मिळत होता. आवश्यकता होती एका ब्रेक थ्रूची, पार्टनरशिप ब्रेक करण्याची, आणि ती मात्र पाहायला मिळते. लक्षात घ्या, या षटकानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार नाही. चौथ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. या षटकात विकेटला आपण ड्रिंक्स ब्रेक घेतलाय, त्यामुळे चौथ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची नोंद घ्या. हा, आणि ड्रिंक्स ब्रेक विनंती आहे, ड्रिंक्ससाठी जे आपले व्हॉलंटियर जात आहेत मैदानामध्ये, पंचांच्या परवानगीविना आपण आज जाऊ नये याची आपण याची नोंद घ्यायची आहे. कोणते खेळाडू आपल्या मैदानातले आहेत त्यांना देखील विनंती, बॅटर्स असेल अथवा खेळाडू असतील, इतर फिल्डर्स असतील, आपल्याला देखील विनंती की आपण पहिली पंचांची परमिशन घ्या, परवानगी घ्या, त्यानंतरच ड्रिंक्स मागवा आतमध्ये. नी बॅटर गणा येताना आपल्याला पाहायला मिळतील. उत्तरेश्वर जमाले अजून एक मातब्बर खेळाडू, अजून एक क्षमतावान गुणवान तेवढाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, उत्तरेश्वर जमाले. पहिले तिन्ही सीझन या खेळाडूने देखील आपली चुणूक दाखवून दिली. अर्थातच गणा या नावाने संपूर्ण आपल्या परिवारामध्ये निश्चितच सुप्रसिद्ध असणारा खेळाडू उत्तरेश्वर जमाले, आणि अगदी योग्य क्षणी आलेत. प्लॅटफॉर्म सेट आहे. पहिल्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. लाईन मध्ये गेले चेंडूच्या, अगदी फ्रंट फुटवरती स्ट्रेच केलं, चेंडूला लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं, आणि खूप चांगला फुल फेस ऑफ द बॅट त्या ठिकाणी दाखवलाय. क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलाय. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झालेत, आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती कोणत्याही बॅटरला जेव्हा रन्स मिळतात नक्कीच कॉन्फिडन्स मिळू. .47 धावसंख्या धावफलकावरती 47. सुंदर आपल्याला सुधीर यांचं षटक पाहायला मिळालं. केवळ 6 धावा खर्च केल्यात. माफ करा, प्रकाश यांचं षटक आपण पाहिलं. 6 धावा खर्च केले, त्यांनी महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून गेली. ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर थोडंसं धावसंख्येच्या रणगतीवरती, धावसंख्येच्या गतीवरती रोख लगावली आहे. खराब चेंडू, अत्यंत खराब चेंडू. नो बॉलचा जरूर इशारा. बीमरचा हा नो बॉल कॉल केला जाईल, आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बोनसच्या स्वरूपातील या धावा असणार आहेत. 4 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 4 धावा अनंत बावकर याच्या माध्यमातून झुरिक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच नो बॉलचा इशारा आलाय. बीमरचा नो बॉल असल्यामुळे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. पण नुकतंच मी म्हणत होतो की धावसंख्येच्या गतीवरती रोख लगावली गेली आहे. हॅलो 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 हां, ठीक आहे, थँक्यू. फ्री हिटचा चेंडू अनंत बावकर असतील यावी स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा खराब चेंडू, यावी प्रेशर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. अय्याज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती
54 धावा, 54. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 54 धावा धावफलकावरती. लोअर फुलडॉ चेंडू मोठा फटका खेळायचा इरादा जरूर होता, मिड विकेट झोन मध्ये खेळून काढलाय. तेवढं चांगल्या प्रकारे टाइम करू शकलं नाही ते. हा हा ना ना, यस नो यस नो, परंतु अगदी योग्य वेळेत उत्तरेश्वर यांनी माघारी धाडल्या. या धावेला नकार दिला. एका धावेवरती समाधान मानतील. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 55. 55. फ्रीडचा तितका फायदा होऊ शकलेला नाहीये, पण सुरेख चेंडू यावी चांगली लेंथ, चांगली लाईन पाहायला मिळाली. दूरवर ठेवला चेंडू बॅटर पासून आणि निश्चितच गतीमध्ये देखील आपण पाहिलं तर परिवर्तन पाहायला मिळालं. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात अय्याज त्या ठिकाणी. एक खराब चेंडू आला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक. 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले जात आहेत. अराउंड द विकेटचा मारा करताना अँगलने चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. इलाउड अपील पाहायला मिळते, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. कुठलीही दाद दिली नाहीये, परंतु येणारा डॉट बॉल मात्र इम्पॉर्टंट आहे. स्लॉग ओव्हर्स आहेत, डेथ ओव्हर्स आहेत, तुमच्याकडे एक सेट बॅटर आहे. त्याच वेळी अशा प्रकारचे डॉट बॉल येणं तितकं चांगलं चित्र नसेल. प्रतापगड संघासाठी आतापर्यंतची धावसंख्येची गती, करंट रन रेट खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. यावी ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता, कम्प्लिटली आपण पाहतोय शफल झाले. तिसरा चेंडू देखील त्याच लाईन वरती होता. चांगली रणनीती पाहायला मिळाली आणि यामध्ये सक्सेसफुल होताना याच पाहायला मिळतात. पहा, या षटकाचा पूर्वार्ध थोडासा खराब होता, परंतु उत्तरार्धामध्ये अय्याजने खऱ्या अर्थाने पाच झाले तर मनं जिंकली आहेत. कमबॅक केलंय, आपल्या संघाला देखील कमबॅक करताना पाहायला मिळून देत आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 55. या धावसंख्येवरती एक गडी बाद टीम किल्ले प्रतापगड. उत्तरेश्वर जमाले, लगातारचे 3 डॉट. थोडासा प्रेशर जरूर असेल. पुन्हा एकदा यावी देखील तो मोठा फटका आलेला नाहीये. रडारमध्ये यावी चेंडू होता, परंतु थोडासा आपण पाहतोय फुलर लेन आणि चांगलं त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. डिंगऱ्या सर जरूर होते, थोडेसे दिरंगाई पाहायला मिळाली. त्याचा फायदा आनंद बावकर यांनी अगदी विजेच्या वेगाने घेतला. धावसंख्या फलकावरती 57. षटक क्रमांक 5 व देखील इथे होईल समाप्त. विनंती असेल थोडासा घाई करा. आनंद आपल्याला देखील लवकर कॉल करा. चला, काल रायगड संघाची जी वाटचाल होती ती 5 षटकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली होती. खरी मजा आली होती 6व्या षटकामध्ये आली होती, जो रंगतदार षटक राहिलं होतं. यावेळी रायगड संघाचा निर्णय काय असेल कर्णधाराच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. यावेळी रणनीतीमध्ये बदल. सुधीर यांच्या हातामध्ये चेंडू चोपवलाय, परंतु कालच्या गोलंदाजांची आठवण प्रत्येक आपल्या MPL स्पेक्टेटरला जरूर असणार आहे. एंटरटेनिंग ओव्हर पाहायला मिळाली होती. सुधीर येते देवी ओ द विकेट. शेवटचं षटक असेल. आनंद बावकर सेट बॅटर आहेत. 4 चौकार आतापर्यंतच्या बॅटमधून पाहिलेत आणि यावेळी पहिला चेंडू होती. एक चांगला फटका ओव्हर दी मिड विकेट झोन. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. आक्रमण करावे लागणार आहेत शेवटचे 6 चेंडू आणि जास्तीत जास्त चेंडू अनंत खेळेल तर निश्चितच किल्ले प्रतापगड संघासाठी ते फलदायी राहणार आहे. या 4 धावांसहित आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 61 या धावसंख्येवरती. सुंदर आतापर्यंतच्या सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 70. काल आपण पाहिलं किल्ले अजिंक्यतारा संघाच्या माध्यमातून ती लगावली गेली. रनचेस सक्सेसफुल कंप्लीट झाला. तर वैयक्तिक 38 धावांवरती खेळताना आनंद बावकर पाहायला मिळतात. पाहूया आनंदची हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळते का. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. यावेळी फाईन लेग रिजन निवडला जातो. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज मॅक्सिमम षटकार. चव्वेचाळीस धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आनंद बावकर आणि धावसंख्या संघाची जर 5 झाली तर जाऊन पोहोचते ते यावी 67. 67 धावसंख्या. बॉल राहू दे तिकडे, नवीन बॉल दिला जाईल. खेळाडू ठीक आहे.
67 धावसंख्या धावफलकावरती जरूर लगावली गेली आहे. मास्टर्स प्रीमियर लीग 2026 सीझन 4. बॉल आलाय सर, मॅच बॉल. पुन्हा एकदा सज्ज. सुधीर विरुद्ध आनंद. once again and that's the trademark आनंद बावकर शॉट. आणि हा पहिला अर्धशतकवीर. जोरदार टाळ्या झाल्या मित्रांनो, झालाच पाहिजेत आनंदच्या या इनिंग साठी. अफलातून बॅटिंग, अर्धशतक, 50 धावा वैयक्तिक या इनिंग मध्ये, या डावामध्ये जरूर आनंद पूर्ण करताना पाहायला मिळतो. आणि आनंदला आपण प्रोफेशनल टेनिस क्रिकेट, व्यावसायिक टेनिस क्रिकेट खेळताना देखील पाहिलंय. त्याच्याकडे असलेली क्षमता प्रत्येक MPL परिवारातील सदस्यांना माहीत आहे आणि आपल्या टॅलेंटला आता मात्र न्याय देताना देखील पाहायला मिळतोय. या 6 धावांसहित आपण पाहतोय 50 धावा अनंतच्या पूर्ण वैयक्तिक, तर संघाची धावसंख्या 73. सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे MPL 4 मधील. याचा दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करला जाणार होता. हलकासा फंबल पाहायला मिळाला लॉंग ऑफला आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 75 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत किल्ले प्रतापगड संघाचे. आपण प्रत्येक जो विक्रम बनवला जातो तो मोडीत देखील काढला जातोय. काल देखील अशाच प्रकारचं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं. 69 धावांचा विक्रम बनवला गेला, 70 धावांनी तो मोडीत देखील काढला गेला आणि आज मात्र 75 धावा. यावेळी लोअर फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिक्सर. पूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक चांगल्या षटकारांपैकी एक षटकार, सर्वाधिक सुंदर षटकारांपैकी एक षटकार आणि समोरच्या दिशेने खेळला गेलेला जवळजवळ आपण म्हणू शकतो काही षटकारांपैकी षटकार आहे. त्या 6 धावांसहित धावफलक जातो यावी 81 धावसंख्येवरती. 81 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू. पुन्हा यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागेल. यॉर्करचा प्रयत्न झाला, लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. एक धाव घेतली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय आनंद बावकर त्या ठिकाणी आउट झालेत, बाद झालेत. आनंद बावकर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बाद झालेत. क्रीज सोडली होती अगदी योग्य त्या क्षणी, इथे मात्र बेल सुडावल्या गेला. आनंद बावकर आउट झालेत. एक धाव या चेंडूवरती मिळतील, परंतु बावकरांची विकेट जरूर पडते. 82 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 82 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 83 धावसंख्येचं लक्ष्य आहे ते टीम किल्ले रायगड संघासमोर. येस, पहिली धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालेत फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला आनंद बावकर बाद झालेत. ब्याऐंशी धावा. तर सन्माननीय दीपकजी मुळे साहेब यांच्याकडून अनंत बावकरच्या या खेळीसाठी तब्बल 5,000 रुपयांचे पारितोषिक इथे होत आहे घोषित. या अर्धशतक वीरासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक घोषित. 82 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 83 धावांचं लक्ष्य समोर असणार आहे सेकंड इनिंग मध्ये. ते टीम किल्ले रायगड संघासमोर. नेक्स्ट मॅच टॉसला यायचं आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो सामना क्रमांक 2 या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील किल्ले तोरणा विरुद्ध किल्ले पुरंदर. दोन्ही संघांनी यायचं आहे. किल्ले तोरणा विरुद्ध किल्ले पुरंदर, दोन्ही संघांचे संघनायक. टॉस साठी या आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे आहे. किल्ले तोरणा आणि किल्ले पुरंदर दोन्ही संघांच्या संघनायक घ्या आणि तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे आहे ती अपडेट करून द्या. नवीन लिस्ट घेऊन येऊ नका, जी आहे तीच अपडेट करून द्यायची आहे. किल्ले तोरणा आणि किल्ले पुरंदर. चला संघनायकांनी या टॉस साठी. हॅलो, चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. अधिक वेळ घेऊ नका, आपल्याला सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. आनंद आणि सचिनचं विनंती असेल की लिस्ट अपडेट करून द्या. हा, किल्ले तोरणा आणि किल्ले पुरंदर.
किल्ले तोरणा आणि किल्ले पुरंदर दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी आपली प्लेइंग 11 अपडेट करून सुद्धा आपल्याला द्यायची आहे. काटवटे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. जिस्मनी साहेब विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या. मोमेंटम आपल्या सोबत आहे. ऑल द बेस्ट. कोण कॉल करते सर्वप्रथम आपण ठरवूया. सिनियर प्लेअर आहेत. जिंकायचे कोणाला सर विचारतायत पण MPL असा कॉल केलाय आणि MPL आलाय सुद्धा. सो टॉस जिंकलेले आहात. सर्वप्रथम आज नवीन दिवस आहे. कालचा दिवसही खूप चांगला राहिला आणि नक्कीच आज या नवीन दिवसाची सुरुवात करताना आज काय विचार करून आलात घरातून निघताना आणि सकाळचा नाश्ता तर झालेला आहे. आता वाटतं एक नवीन एजी आजच्या नवीन दिवसासाठी तर डिसिजन काय असेल आणि काय तयारी करून आलायत आज या मॅच साठी. कालची मॅच आम्ही हरलो ते आमच्या बॉलिंग साईड कमकुवत असल्यामुळे हरलो. तर आज आम्ही टॉस जिंकलाय. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग घेतोय आम्ही. तर आज आम्ही 70+ टार्गेट आम्ही ठेवतोय. म्हणजे आम्हाला किमान 70 क्रॉस झाल्यानंतर आम्हाला जिंकायची अपेक्षा आहे. कारण पुढची टीम सुद्धा कमकुवत नाही. आनंद गोपाल आहेत, बाकीचे चांगले प्लेयर त्यांच्याकडे आहेत सगळे. तरी आम्ही आमची टीम रात्री आम्ही जे म्हणजे आम्ही बसलो हरल्यानंतर आम्ही बसलो आणि विचार केला की आपण कुठे कमकुवत आहे. तर त्यावरती आम्ही विचार केला आणि आपली जी कमकुवत बाजू होती बॉलिंगची. आता आमच्याकडे आम्ही बॉलर केलेला आहे जो तो काल नव्हता. तर त्या गोष्टी विचार आम्ही 70+ आम्ही पहिल्यांदा मारून त्यांना टार्गेट 70+ देऊया, हे आमचा आहे विचार. सो खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अधिक वेळ न घेता लगेच आपण मॅचची तयारी करा. आपली प्लेइंग 11 आपण अपडेट करून द्यायची आहे. आनंद सुद्धा बोलणार. काल पहिल्या मॅच मध्येच प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय आनंदा. आज नवीन दिवस आहे आणि रविवार म्हटलं की मग आपण सर्वांचाच क्रिकेटवर असतो. कारण रविवारी सुट्टी असली की मग आपण पहिली आपली बॅट घेतो, किट घालतो आणि लगेच ग्राउंडवर जातो. तर आज पुन्हा एकदा आज आपल्या सर्व ऑफिसमधल्या साथीदारांसोबत खेळण्याची जी संधी MPL आपल्याला दरवर्षी देत असते त्याबद्दल काय सांगशील आणि जर टॉस तुझ्या बाजूने लागला असता तर तुझा निर्णय काय असता. आम्ही टॉस जिंकला असता तरी सुद्धा आम्ही बॅटिंगच घेतलं असता. कारण की आम्ही त्यांना चेस करायला दिलं. तर आमचे बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग पहिली घेतली असते. आणि MPL बद्दल काय सांगशील. म्हणजे गेली 3-4 वर्ष आपण आता ही स्पर्धा राबवतोय. 4थं पर्व यावर्षी. तर प्रशांत सर असतील, तुमच्या सर्व ऑफिसमधला स्टाफ असतो आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व एकत्र खेळतात. तर मग त्यामध्ये खेळण्याची जी संधी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते त्याबद्दल काय सांगशील. ॲक्च्युली MPL हे आमचे 8 मालक आणि आमचे प्रशांत म्हात्रे आणि MPLची कमिटी यांना मी खूप धन्यवाद बोलतो की अशी एक मोठी मंच आमच्यासाठी तयार केली आहे. जे आम्ही म्हाडाची कामं सोडून आता आपले म्हणजे कामं करून सुद्धा आम्ही येऊन इथे खेळायला आम्हाला संधी दिली होती त्याच्याबद्दल. तर खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ आपण घेणार नाहीये. चांगलं खेळा आणि पुन्हा एकदा चांगलं खेळून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा ही आपल्याला विनंती आहे आणि सूचना आहे. नक्कीच मॅचला अधिक वेळ घ्यायचा नाही. आपली ही लिस्ट जी आहे ती आपण अपडेट करून आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद. ठीक आहे आनंद, तुझी जर इच्छा असेल तर तुम्ही कामाला जाऊ शकता असा संदेश आलाय पुरंदर संघाकडून. ऐका ना मॅचला सुरुवात होते. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं गेलंय. अगदी पहिली बॅटिंग आपण जर पाहिली तर जबरदस्त अर्धशतक या ठिकाणी आपण पाहिलं अनंत बावकर AB यांचं. खऱ्या अर्थाने कालही आपण ज्या काही खेळाडूंची नावं घेतली, ज्या खेळाडूंच्या नावाचा बोलबाला राहिला या मागील 4 पर्वांमध्ये, त्यामध्ये अनंत बावकर हे नाव सुद्धा आहे. आनंद गोपाळ तर आहेच, पण अनंत बावकरचं जे अर्धशतक पाहिलं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये होते. राजकुमार धिंगरा हेही नाव खूप चर्चेत राहिले मागील 4 पर्वांमध्ये. आज त्यांच्याकडून आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. कारण टार्गेट मोठं आहे आणि टार्गेट मोठं आहे त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षाच असाव्या लागतील.
त्याशिवाय मात्र त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आज चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्ही जर नाही केलात तर मग या सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण उत्तरेश्वरला पाहतोय. यावेळेला हात खोललाय, शॉट मिड विकेटला, चांगला प्रयत्न होता, जबरदस्त एफर्ट्स लावले गेले परंतु हातात नाही आला, बॉल निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा पहिला चौकार. तसं आपण जर पाहिलं तर राजकुमार धिंगरा आणि महेश सुर्वे ही दोन फलंदाज जी आहेत ती अजिंक्य ताराची ओपनिंग पेअर होती मागील पर्वामध्ये आणि अजिंक्य तारा हा एक अजिंक्य राहिल्याप्रमाणेचा संघ होता. या वेळेला हलकासा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या बाजूला स्विंग झालेला बॉल पाहायला मिळाला आणि त्यामुळे सरळ यष्टीरक्षक म्हणून आपण जर पाहिलं तर जिस्वानी साहेब त्या ठिकाणी आहेत. यावेळेला चेंडू ओव्हरती कव्हर्स केलेला फटका तिकडे पाहायला मिळेल आणि आणखीन एक चौकार पहिल्याच ओव्हर दरम्यान या वेळेला आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात. आपण इंग्रजीमध्ये जसं म्हणतो की वेल बिगन इज अ हाफ डन. सुरुवात जर चांगली केली आहे तर तुम्ही अर्ध काम केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. एक चांगला स्टार्ट दिलाय दोन्ही ओपनिंग पेअरने. जसं काटवटी साहेबांनी सांगितलं की अजिंक्य तारा संघासाठी दोन्ही खेळाडू यांनी ओपनिंग केली होती आणि त्यावेळेला मात्र अजिंक्य तारा हा संघ अगदी नावाप्रमाणेच अजिंक्य राहिला होता. पण या वेळेला मात्र हे खेळाडू जे आहेत ते आपण जर पाहिलं तर प्रतापगड संघाच्या विरोधात खेळत असताना आज रायगड संघाचं बॅटिंग युनिटचं नेतृत्व करतायत. त्यामुळे आज मोठं टार्गेट आहे आणि अशीच काहीशी सुरुवात अपेक्षित होती. 83 धावा. सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेची म्हणजे हायएस्ट स्कोअर आपल्या आताच्या या नवीन पर्वाचा. काल आपण संध्याकाळच्या सत्रात शेवटची मॅच जी पाहिली ती 70 धावांची आणि त्यानंतर आज हा 83 धावांचा आकडा. याचं कारण मात्र बनले ते अनंत बावकर. आज अर्धशतक त्यांनी झळकावलंय. काल थोडंसं मात्र बॅकफुटवर होते पण आज पुन्हा एकदा मात्र पुनरागमन झालं, कमबॅक झाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक चांगली सुरुवात आज दिवसभराची आपण होताना त्यांच्या माध्यमातून पाहिली. तेच आता मात्र सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. फुलटॉस चेंडू होता, शॉट ऑफ द स्क्वेअर आपण जर पाहिलं तर फिल्डर त्या ठिकाणी आहेत पण दोन खेळाडूंच्या मधून मात्र आपण जर पाहिलं तर जागा शोधून काढली आहे आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. फुलटॉस चेंडू मिळाला. फुलटॉस चेंडू म्हणजे कालही आपण जसं म्हटलं की एक बेरर चेक असतो तसाच काहीसा हा बॉल होता. 4 धावा नक्कीच स्कोर कार्डवर अंकित करतायत आमचे गुणलेखक मंदार. या वेळेला बॅटची आतली कडा घेतली, जिस्वानी साहेबांना बॉल नाही अडवता आला आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन कडे ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड फास्ट आहे अलॉंग विथ द कार्पेट. दे दनादन बॉल निघून जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारासोबत मात्र धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. सध्या आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 20 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज व्यासपीठावरती पंदिरकर साहेब आहेत, काटवटे साहेब आहेत, अंकलगी साहेब आहेत. सर्वच या ठिकाणी मात्र गेल्या कालच्या दिवसापासून मात्र आपण जर पाहिलं तर उद्याचाही दिवस, उद्या म्हणजे आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्तानं आज उद्या आपण एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आयोजित केलं. खऱ्या अर्थाने आपल्या रोज दैनंदिन जीवनातून आपल्या रोजच्या कामातून थोडासा वेळ मात्र मनोरंजनासाठी, थोडासा वेळ क्रिकेटसाठी, थोडासा वेळ फिटनेससाठी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी मास्टर्स प्रीमियर लीगचं आयोजन आपण बघत असतो. नुकतीच मागी गणेश जयंती झाली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन ज्या वेळेला होतं त्यावेळेला मात्र नक्कीच त्याच्या पाठीमागे म्हात्रेंच्या महाराजाचा आशीर्वाद असतो. या वेळेला मात्र बॉल हवेत आहे. विकेट कीपर आणि विकेट कीपर जिस्वानी साहेबांकडूनच चुकी झाली आहे. संघ मालकांकडून, कॅप्टन कडूनच चुकी होती आहे आणि अशा वेळेला मग चुकीला माफी नाही. सर्वात सुरक्षित हात मैदानावरती तर कोणाचे मानले जातात?
हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक टेस्ट. सदतीस धावा झालेत. 4 ओव्हरची समाप्ती. 37 धावा धावफलकावरती.
हॅलो. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सध्या स्कोरकडे सर्वप्रथम तर लक्ष टाकूया. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 40 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 43 धावा अजून बनवायचे आहेत. 83 धावांचं एक भलं मोठं लक्ष. बॉलिंगसाठी अनिल पवार बॉलिंग मार्कवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 43 धावा एक अशक्य असं लक्ष या ठिकाणी दिसून येतंय. पण क्रिकेटच्या पटलावरती कधी काय होईल सांगता येत नाही. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा पूर्ण झालाय. किल्ले तोरणा आणि किल्ले पुरंदर दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे लवकरात लवकर पोच करण्याची विनंती असणार आहे. एकंदरीत या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर किल्ले प्रतापगड जो आहे तो फ्रंट फूटवर आहे. सध्या आपण जर पाहिलं तर एक चांगली पकड मजबूत केली होती. औपचारिकता पूर्ण मॅच असेल तसं बघायला गेलं तर या वेळेला जेसवानी साहेबांची एक जबरदस्त विकेट किपिंग आपण बघतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत या मॅच मध्ये. या मॅच वरती प्रतापगड संघाने तेव्हाच पकड मजबूत केली होती ज्या वेळेला प्रथमतः बॅटिंग करत 82 धावा त्यांनी बनवलेल्या. कारण 82 धावा मला वाटतं पहिल्यांदा इतका मोठा स्कोर या स्पर्धेमध्ये कालपासून बनलाय. काल 70 धावांपर्यंत मजल मारलेली आपण पाहिली. त्यानंतर 60 61 अशा धावा आपण पाहिल्या होत्या. पण या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट केलं गेलं प्रतापगड संघाकडून आणि तेव्हाच कुठेतरी असं वाटलं होतं की या मॅच मध्ये मात्र कुठेतरी हा एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण सांगता आलं नाही कारण सुरुवात चांगली केली होती दोन्ही बाजूने. आपण जर पाहिलं तर महेश सुर्वे आणि राजकुमार धिंगरा यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 12 त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. म्हणजे टोटल पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग झाली आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की कुठेतरी हे टार्गेट चेस केलं जाऊ शकतं. पण त्यानंतर ज्या पद्धतीने मात्र विकेट गमावले गेले प्रत्येक इंटरव्हल नंतर आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी केली मग अनंत बावकर असतील त्यामध्ये आपण जर पाहिलं तर रणजित डिक्कर असतील अनेक असे निर्धाव चेंडू त्यांनी हाताळले. त्यामुळे कुठेतरी या मॅच वरती बॅकफुटवर टाकण्यामध्ये यशस्वी राहिला टीम प्रतापगड हा किल्ले रायगडच्या विरोधात. आणखीन एका विकेटचं पतन नुकतंच होताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. मास्टर्स प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आपण बघत आहोत. गतवर्षी बेलापूरच्या मैदानावरती कोकण भवनच्या मैदानावरती आपण स्पर्धा पार पडली. यशस्वीरित्या आयोजन पार पडलं गेले 3 वर्ष आणि 4थं पर्व सुद्धा या वेळेला एक दैदिप्यमान अशी स्पर्धा ज्याला आपण एक चांगलं स्वरूप नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो. चला या ठिकाणी मात्र टोटल धावसंख्या झाली 47 धावा 47. मोठ्या फरकाने मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय किल्ले प्रतापगड संघाने. सो प्रतापगड संघाचं अभिनंदन अभिनंदन जेसवानी साहेब आणि सर्व त्यांचे खेळाडू. आज जबरदस्त खेळ केलाय. रणजित डिक्कर म्हणा किंवा अनंत बावकर म्हणा. अनंत बावकर यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. सो जो काही निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे लवकरात लवकर आपण
पुरंदरने टॉस जिंकलाय. आपला निर्णय मात्र त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रथमतः आज बॅटिंग करू, त्यामुळे विनंती असणार आहे किल्ले पुरंदर आपण लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्या आणि किल्ले पुरंदर यांच्या विरोधात किल्ले तोरणा या सामन्यामध्ये मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. तर दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळेचं बंधन असणार आहे. आणि अनंत बावकर सामनावीराचे मानकरी ठरलेत. अनंत बावकर, या अनंत बावकर आपण सामनावीराचा पुरस्कार आपल्याला देणार आहोत. सन्माननीय किशोर कुमार काटवटे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना आपले हे सामनावीराचे सर्व पारितोषिक जे आहे ते दिले जातील. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा हकदार विदाउट एनी डाऊट अनंत बावकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर, पहिला वहिला अर्धशतकवीर या संपूर्ण स्पर्धेचा. आणि या सामन्यात खऱ्या अर्थाने केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगलं कार्य केलंय. लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्या कर्णधार पदाची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने ते बजावली. एक चांगलं जेस्चर पाहायला मिळते, जे जेस्चर प्रत्येक मॅच नंतर आपल्याला अपेक्षित आहे. ते जेस्चर आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून एकमेकांना अप्रिशिएट करण्याचं काम